फिलाडेल्फिया येथे एका ट्रान्झिट बस डेपोमध्ये भीषण आग लागली। या ठिकाणी वापरात नसलेल्या अनेक बसेस उभ्या होत्या। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे 2 तास लागले। दरम्यान शहरातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे निरीक्षक हवेच्या गुणवत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी नमुने गोळा करतायत। खबरदारीचा उपाय म्हणून एजन्सीनं जवळपासच्या रहिवाशांना शक्य असल्यास घरातच राहण्याचा इशारा दिला। टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली। डोनाल्ड ट्रम्प यांचा माझ्या पाठिंब्याशिवाय निवडणुकीमध्ये विजय मिळवता त्यांना आला नसता असं मस्क यांनी म्हटलंय। तसंच डेमोक्रॅट्सचे हाऊसवर नियंत्रण असतं तर रिपब्लिकन सिनेटमध्ये 51 ते 49 असे आकडे असते असंही मस्क यांनी एका पोस्टमध्ये म्हटलं। तसंच कमेंट सेक्शनमध्ये त्यांनी किती कृतज्ञता असा घणाघातही केलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांच्यावर टीका केली। अलीकडेच मस्क यांनी ट्रम्प यांच्या कर आणि खर्च विधेयकावर टीका केली होती। मस्क यांना इलेक्ट्रिक वाहनांसाठी अब्जावधी डॉलर्सचे अनुदान हवंय, त्यामुळे ते विधेयकाला विरोध करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं। तसंच मी मस्क यांना खूप मदत केली, आता त्यांच्यावर नाराज असल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। सोबतच ट्रम्प यांनी मस्क यांच्यासोबतच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यापुढे संबंध तसंच राहतील की नाही याबद्दल शंका व्यक्त केली आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष जो बायडन यांच्या विरुद्ध चौकशीचे आदेश दिलेले आहेत। बायडन यांनी माफी देण्यासाठी आणि इतर कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी ऑटो पेन वापरल्याच्या प्रकरणाचा चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। याशिवाय अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृह प्रतिनिधी सभागृहातील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा बायडन यांच्या निकटवर्तीय सदस्यांची चौकशी करण्याची ट्रम्प यांना विनंती केली आहे। बायडन यांच्या काही कृती बेकायदा होत्या, त्यांच्या सहाय्याने अध्यक्षांच्या अधिकारांचा गैरवापर केला असाही आरोप ट्रम्प यांच्याकडून केला गेलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला। विद्यापीठाच्या केम्ब्रिज मॅसेच्युएट्स येथील परिसरात परदेशी विद्यार्थ्यांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा दावा ट्रम्प यांच्याकडून केला गेलाय। अनेक विद्यापीठांनी या दबावापुढे नमतं घेतल्यामुळे धोरणं बदलली, पण हार्वर्डनं नकार दिला। त्यामुळे आता विद्यापीठांमध्ये संपूर्णतः परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेशबंदीचं पाऊल उचललंय। सध्या ही बंदी 6 महिन्यांसाठी असून 90 दिवसांच्या आत नूतनीकरणाचा निर्णय घेतला जाईल। टॅरिफवरील चर्चेबाबत चीन आणि अमेरिकेमध्ये सहमती झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या अध्यक्षांनी केलेल्या संभाषणानंतर सांगितलं। चीनचे अध्यक्ष जिनपिंग माझे आवडते मित्र आहेत आणि नेहमीच राहतील, परंतु ते खूप कठोर आहेत। त्यांच्याशी व्यवहार करणं अत्यंत कठीण आहे असा संदेशही ट्रम्प यांनी त्यांच्या समाज माध्यमांवर प्रसारित केलाय। त्यामुळे दोनही देशांमधील रखडलेल्या शुल्क वाटाघाटींमुळे जागतिक व्यापारात तणाव निर्माण झालाय। युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन तीव्र संतापल्याचं दिसतंय। त्यामुळे युक्रेनला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियानं तयारी सुरू केली असल्याचं म्हटलं जात आहे। एकीकडे रशियानं आपली प्राणघातक शस्त्र बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे, दुसरीकडे रशियाच्या अध्यक्षांच्या जवळचे सहकारी सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गी शोइगु उत्तर कोरियाला गेलेले आहेत। या दौऱ्यात सर्गी यांची प्योंगयांगमध्ये किम जोंग यांची महत्त्वाची बैठक होते। उत्तर कोरियानं आपला संपूर्ण पाठिंबा रशियाला दर्शवलेला आहे, त्यामुळे ही युती आता युक्रेनवर भारी पडण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असतील। दरम्यान पंतप्रधान मोदी 46,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील। यामध्ये चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन कार्यक्रमाचा समावेश आहे। माता वैष्णो देवी कटरा आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत गाड्या सुरू झाल्यानं आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगार निर्माण होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। जम्मू काश्मीरच्या रामबानमधील कटरा सांगळदान रेल्वे लिंक प्रकल्प पूर्ण झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील। ही ट्रेन चिनाब ब्रिजवरून जाईल। चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे, तर या वंदे भारत ट्रेनवर स्थानिक नागरिकांकडून सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहे। स्थानिक नागरिक अब्दुल अजीज सांदेल यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। जर इथे रेल्वे सेवा सुरू झाली तर खूप सोयीचं होईल। या कामासाठी आम्ही सरकारचे खूप आभारी आहोत, त्यामुळे सामान्य लोकांना खूप दिलासा मिळेल असं सुद्धा त्यांनी म्हटलं। मुसळधार पावसामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश राज्यातील पूरस्थिती अद्यापही कायम आहे। त्यामुळे आसाममधील 21 जिल्ह्यांमधील सुमारे 7 लाख लोक
यामुळे प्रभावित झाली आहेत, तर प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होत असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। तसंच संततधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशमधील 24 जिल्ह्यात 33,000हून अधिक लोक प्रभावित झाल्याची माहिती मिळते आहे। आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 19 वर येऊन पोहोचली आहे। तसंच कछार जिल्ह्यात एक व्यक्ती बेपत्ता आहे। अरुणाचल प्रदेशमध्ये यावर्षी पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये किमान 12 जणांना आपला जीव गमवावा लागला। बंगळुरूमधील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर बंगळुरूचे पोलीस कमिशनर बी दयानंद यांना निलंबित केलं गेलं आहे। त्याचबरोबर बंगळुरू सेंट्रल डीजीपी, एसीपी कबन मार्ग, इन्स्पेक्टर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं आहे। मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि गृहमंत्री परमेश्वर यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। तसंच याचा तपास सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे।